सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये मातंग समाजाने भारतीय जनता पार्टीला जाहीर आणि भक्कम पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे। मातंग समाजाच्या वतीने भाजपाचे उमेदवार समाधान आवळे, अलका भवर, बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। साठे मोठे परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत समाजाची एकजूट आणि विकासाभिमुख भूमिका ठळकपणे दिसून आली। भाजपचे नेतृत्व सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याने हा पाठिंबा देण्यात आल्याचे समाज प्रतिनिधींनी सांगितले। उमेदवारांनी विश्वासाबद्दल आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केलाय। गेले 8 दिवस झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये खलबते चालू होते। मीडियाची लोक म्हणत होते की बाबा तुमचा तिसरा उमेदवार दिसत नाहीये, परंतु काय अशा घडामोडी घडल्या की त्या घडामोडीमुळे मला सोलापूर जिल्ह्यापासून शहरापासून आणि पक्षापासून थोडंफार दूर राहावं लागलं, कारण काय अशा गोष्टी होत्या त्या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या। आज सकाळी या सगळ्या गोष्टी काल पालकमंत्र्याबरोबर, आज देशमुख मालकाबरोबर, देवेंद्र कोटे साहेबांबरोबर मी या सगळ्या गोष्टीचं क्लिअर केलं आणि जे अधिकृत जी पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचा, मी या अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि आज आमच्या इथं कुठलेही कार्य असेल किंवा माझंही कार्य असेल तर मी आमच्या देवीच्या दर्शन घेतल्याशिवाय किंवा तिथं कार्यक्रम घेतल्याशिवाय आम्ही पुढचं कुठलंही काम करत नाही। म्हणून आज आम्ही आमच्या मातंग समाजाच्या देवी पुढे आपल्या सगळ्यांना साक्ष ठेवून आम्ही शपथ घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि अनेक लोक आमच्या नावावर निवडून गेले, मी निवडून गेलो, परंतु आम्हाला त्या लोकांनी फसवलेलं आहे। गेले 15 वर्ष झाले फसवलेलं आहे। लोकांना फसवणं म्हणजे साधी गोष्ट नाही, लोकांच्या डोळ्यात माती टाकणं म्हणजे काम नाही। आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्यात माती टाकायची वेळ आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की आज भारतीय जनता पार्टीचं एवढं मोठं तिकीट या मातंग समाजाला 5000 मताचा मातंग समाजाचा हा म्हणजे समूह आहे। या समूहामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्याला उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। जवळजवळ 200 पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत। मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असताना सुद्धा आपल्या मातंग समाजाच्या या झोपडपट्टीमध्ये एक गरीब कार्यकर्त्याला आज तिकीट दिलेलं आहे। ते गरीब कार्यकर्त्याला तिकीट का दिलं तर या कार्यकर्त्याने गेले 6 वर्ष झालं त्या समाजाचं आणि या पक्षाचं सातत्यानं काम केलेलं आहे। ते काम केल्याची पावती म्हणून त्या समाजाला तिकीट दिलेलं आहे। ते या समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, माझ्या आया बहिणी असतील, लाडक्या बहिणी असतील, या सर्व बहिणींना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो की कुणाच्या आमिषाला बळी पडू नका, कुणी दिल्या घेतल्याला बळी पडू नका, पण आपला भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आपण अंतःकरणपूर्वक, जाणीवपूर्वक आपण त्यांना निवडून द्यावं, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अलका भवर, माझी ओळख, माझे मिस्टर 15 वर्ष झाले समाजसेवा करतात आणि मला ही संधी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 50% महिलांना आरक्षण त्यामुळे मला मिळालेले आहे। तर नक्कीच मी या संधीचं सोनं करेल। गेले 15 वर्ष ते भरपूर आमच्या बाळे भागात भरपूर त्यांनी कामं केलेत आणि महिलांसाठी विशेष खास सांगते, मी महिलांच्या सर्व योजना मी राबवल्यात बरं का। मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, सर्व पहिल्यांदाच इथे आलेले आहे। तुम्ही माझ्या संपर्कात राहा, मी तुमच्या प्रत्येक कामं करून देईल। तुमचे महिलांसाठी मी जास्त कामं केलेले आहेत आणि फक्त मी अंबाबाईच्या याच्याने एक प्रार्थना करते आणि शपथ घेते की तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकदा संधी द्या, एकच संधी द्या तुम्हाला। बघा आम्ही म्हणजे तुमच्या संधीचं सोनं करून दाखवू, कधी चुकणार नाही किंवा काय करणार नाही। तुम्ही जे अपेक्षा कराल ते 100% मी पूर्ण करू। धन्यवाद। मी जय मल्हार चौक बुधवारपेठ या भागातील या समाजाचे नेतृत्व करणारे समाजाचे अध्यक्ष आमचे
विश्वासभाऊ शिंदे, त्याचबरोबर त्यांचे दुसरे बंधू सुहासभाऊ शिंदे, विश्वासभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले, या भागातील माजी नगरसेवक म्हणून काम केलेले, ज्यांच्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आपण या शक्तिदेवीची आरती करण्यासाठी किंवा प्रचाराचा शुभारंभ म्हणायला हरकत नाही बोलवलं, असे आमचे समाधानजी आवळे, त्याचबरोबर या प्रभागातून उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या आमच्या मंदाकिनीताई तोडकरी, त्याचबरोबर अजून एक उमेदवार आहेत आमच्या अलकाताई भवर, त्याचबरोबर या भागातून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून सातत्यानं काम करत असलेले आमचे सुभाष मामा डांगे. मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो की आत्ताच आपल्या मेंबरनी समाधान आवळ्यांनी सांगितलं की गेल्या 6 वर्षापासून मी सातत्याने या भागाची सेवा करत आलोय. मी समाजकारणात असेल, राजकारणात असेल, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मी किंवा माझ्या सर्व सहकार्याने सुद्धा गेल्या 25 ते 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पार्टीने आम्हाला 2012ची संधी दिली, परंतु मी मागच्या वेळेला आपल्या भागातून निवडणूक लढत असताना फक्त 80 मताने माझा पराभव झाला. परंतु माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा मी न खचून जाता सातत्यानं लोकांच्या अडीअडचणी सोडवत होतो. ज्या माझ्या हातून शक्य आहेत त्या सर्व अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही आपल्याशी सातत्यानं आपण संपर्कात राहू, आपल्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. फक्त आपल्याला एवढीच कळकळीची विनंती आहे की ज्या लोकांनी आपल्याला 9 वर्षामध्ये कधीही आपल्या भागाला न्याय देण्याचं काम केलं नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने परत एकदा आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे, तर आपण आपला मतदान रूपी आशीर्वाद आमच्या सर्वच उमेदवाराच्या पाठीशी ठेवावा आणि कमळ चिन्हासमोरून बटन दाबून आम्हाला विजयी करावा, एवढीच मी कळकळीची आणि नम्र विनंती आपणास करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मंदाकिनी सुरेश तोडकरी. आज ह्या ठिकाणी वाटते माझी ओळख ह्या ठिकाणी सांगायची गरज नाही, कारण गेले अनेक वेळा मी ह्या ठिकाणी आलेले आहे. तर आज इलेक्शनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सांगेन की बाबा आपल्या राज्याचे आपण म्हणतो की आपण आपल्या देशाचे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले साहित्यरत्न आदरणीय अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सगळ्यांच्या विचारातून आपण जे जयमलाल चौकमधले असतील, अण्णाभाऊ साठेंचे सगळे आपण कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये मीही काम करत असताना गेली अनेक वर्ष आपल्यामध्ये सातत्याने प्रयत्न केलेला आहे. 2012 ते 17 तेव्हाच मी निवडणूक आपल्या भागातून लढवली होती. तेव्हा तुमच्या सगळ्या माता भगिनी असतील, सर्व युवक वर्ग असतील, सर्वांचा साथ त्यावेळेस मला चांगल्या प्रकारे लाभली होती. आता ह्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात भर पडले आमचे आदरणीय मोठे बंधू शिंदे फॅमिली ह्या ठिकाणी आपल्यास उपस्थित आहेत. आणि आदरणीय आता जे आमचे मोठे बंधू म्हणले ज्यांच्या मार्फत आमच्या ताई नगरसेविका असताना ह्या ठिकाणी बरंच काम केलेलं आहे. स्वातीताई आवळे त्यांच्या मिस्टरच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काम झालेले आहे. आता आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आपल्या सोलापूर शहराचे पालकमंत्री असतील, रोहिणीताई तळवळकर असतील, आदरणीय आमचे सुभाष देशमुख असतील, आदरणीय आमचे देवेंद्र कोठे असतील, आदरणीय आमचे जयकुमार देशमुख मालक असतील, ह्या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे. आज ह्या ठिकाणी समाधान भाऊ आवळेंच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व आणि आमचे बिजवाना प्रधाने असतील, अलकाताई भवर असतील, मी स्वतः मंदाकिनी तोडकरी असतील आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद रूप आमचे डांगे मामा असतील, आमचे आनंद भवर असतील, आपल्या सगळ्यांच्या रूपातून आपल्या ह्या ठिकाणी कोणाचंही काही न सांगता आपल्याला विकास कामं करायचे आहेत. आणि हाच एक ध्यास ठेवून तुमच्या समोर माता भगिनी समोर गेल्या वेळेस पण आलते, आता माता भगिनी असेल, आमच्या लाडक्या बहिणी असतील, या सगळ्यांना एकच आशीर्वाद मागणार आहे की बाबा तुमच्या सेवा करण्याची संधी मला मिळावी आणि हेच सेवा मागण्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत मी पोहोचणार आहे. आमचे भाऊ, आम्ही सगळेच टीम, आम्ही सगळेच काम करणारे चांगले उमेदवार या ठिकाणी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाले आहेत. तर आम्हा सगळ्यांना ह्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ, युवक वर्ग असतील, सगळ्यांची साथ या ठिकाणी मिळावी एवढ्यासाठी विनंती करते. आणि ह्या ठिकाणी भाऊन एवढंच तुमच्या समाजाच्या माध्यमातून एवढा सगळा मोठा वर्ग माता भगिनी ह्या ठिकाणी गोळा केला, म्हणजे तुमच्यावरची प्रेम ह्या ठिकाणी आज मला ह्या ठिकाणी दिसत आहे. तर सगळ्यांचं सहकार्य आमच्या पूर्ण अधिकृत उमेदवारांना द्यावं एवढ्या ठिकाणी विनंती करते आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी.